सुवर्ण विष्णू सुवर्ण श्वान. जरा दृष्टांत रंगवून सांगतो म्हणजे कळेल. एकाकडे सोन्याचा विष्णू होता, एकाकडे सोन्याचं कुत्रं होतं. तेव्हा कुत्रेवाला पहिला होता, विष्णू त्याच्या मागे. मग त्याने एवढं मोठं ते कुत्रं दिलं त्याच्या हातात. जुन्या जमान्यात कोण कोणाचं काय, एखाद्या कुत्र्यावर प्रेम असेल, सोनं घर दगड होतं, करून ठेवलं होतं कुत्रं. ते दिलं, बघितलं, ते कुत्र्याचं तंगडं घेतलं, कसोटीला लावलं, प्युअर. $30,000. बसा म्हणले, रक्कम मोठी आहे. हे मागचं गिऱ्हाईक बघतो. त्या मागे उभं राहिलं, त्याचाही नजर असते काय करतोय पुढचा. याने आणला तर एवढा विष्णू आणला. आता काय बोलणार. शब्द चांगले वापरतो. कुत्र्याच्या तंगड्याजवळ विष्णूचे चरण घासले. $30,000. काय म्हणला, न्याय आहे का? काही कळतं का नाही तुम्हाला? तो सराफ म्हणला, काय झालं, काय हो एवढी केचकायला झालं. म्हणला, कुत्र्याचा आहे भाव तोच आणि विष्णूचा आहे भाव तोच का? तो आता धंदेबाईक माणूस. तो म्हणाला, तुम्ही गिऱ्हाईक आहात म्हणून तुम्हाला काही बोलत नाही, पण एक सांगू का, मला कळलं तेव्हा की तेवढं विष्णूचा भाव नसतो, विष्णूवर भाव असतो. मी विष्णूचा भाव केला नाही, आकाराचा भाव नाही, विष्णूचा भाव नाही, कुत्र्याचा भाव नाही, सोन्याचा भाव आहे. सोन्याकडून बघितलं तर विष्णूही सोनच आणि कुत्रही सोनच. भाव मी त्याचा केला. एवढं म्हटल्यावर त्याचा अहंकार संपला. आकारावर नजर होती म्हणून अहंकार आहे. तुमची एकमेकाच्या आकारावर, तुमच्या पदावर नजर आहे म्हणून अहंकार आहे. तिथून बाजूला काढा, अहंकार आपोआप संपेल. काय बाजूला काढा. तुमचं पद विसरा, तुमचं शिक्षण विसरा, तुमचा अधिकार विसरा आणि प्रभूने तुम्हाला कसं जिवंत ठेवलंय याची प्रतीती घ्यायला शिका. आपोआपच अहंकार निघून जाईल. आपोआपच अहंकार निघून जाईल. अहंकार शिल्लकच राहणार नाही. अहो, जिवंत असेल तर अहंकार, जिवंत संपल्यानंतर अहंकार कुठून येणार? म्हणून महाराज म्हणाले इथे, अहो असो जडले सुवर्णी म्हण, तुटले अलंकाराचे दार. वा, सुवर्णाच्या ठिकाणी म्हण जडल्यानंतर अलंकाराचं ध्यान संपलं. बरं का. आता काही घर बांधायचं नाही, फर्निचर आणायचं नाही, घर थाटायचं नाही, घर सजवायचं नाही. आहे त्या घरात बसून आनंद भोगायचा आहे. काहीही करायचं नाही, काही करायचं नाही. तसं अमृतानुभव म्हणजे काही करायचं नाही, फक्त काय घडतंय ते बघायचं. तरच तुम्हाला त्यातला चिदविलास कळेल. यार ने मुझे आईना बनाया आपका चेहरा देखने वास्ते. किती सुंदर वाक्य आहे. यार ने मुझे आईना बनाया. अरे, माझं आपलं मुख बघण्याकरता परमात्म्याला आपलं मुख बघावंसं वाटलं म्हणून दुसरा जीव निर्माण केला. तो जीव नाही, आरसा तोच आहे, बघणारा तोच आहे, दृश्य तोच आहे, द्रष्टा तोच आहे आणि दर्शनी तोच आहे. आरसा त्यांनीच केला, आरशातलं प्रतिबिंब तोच आहे, आरशापुढे उभा राहिलेला तोच आहे आणि बघून आनंद वाटणारा तोच आहे. काय म्हणून जे आहे ना ते त्या सत्तेचा चिदविलास आहे. जगतात काय आहे? जगात हे त्याचं प्रतिबिंब आहे. चांगलं असेल, वाईट असेल, जसा इथे असेल तिथे दिसेल. मी एक मागे दृष्टांत दिला होता. एका माणसाने गंध लावला, आरशात गेल्याबरोबर आरशात दिसला गंध वाकडा आहे. तो आरशातला सरत कळत बघितला. ते म्हणले, काय करतोयस? ते म्हणले, जिथे दिसलं तिथे सरळ करतोय. अरे, तिथे दिसलं नाही, इथलं तिथे दिसलं. इथला सरळ कर म्हणजे तिथला सरळ होईल. तिथलं काय होणार आहे? तसं जगदरूपाकडे बघण्यापेक्षा जगदरूपाने जगताच्या मागे ईश्वरी सत्ता आहे ती कळल्यानंतर बाकीचे विषय सगळे संपले. म्हणून इथे शब्द काय वापरला असा कुणी शब्द वापरला नाही.
चिद्विलास. इथे माया, बद्ध, मुक्त, दुःखमूळ हे शब्द नाहीत. विलास, विलास, प्रत्येक गोष्टीमध्ये विलास भोगला. ज्ञानोबारायांच्या घराच्या बाहेर काढलं, विलास. मांडे भाजण्यातून सुद्धा विलास. त्या मुक्ताबाईच्या कानफटात मारली खेचराने, हे रडत आली. म्हणले ज्ञानदा माझ्या काळीत मारले. असं वय बरं म्हणले. तुम्ही गंमत बघा, माणसं योगाने कुठे जातात. इथे योगाने आपली पाठ इतकी तापवली तव्यासारखी आणि त्याच्यावर मांडा भाजला. याचा अर्थ कळला का? संसारातली पोटाला लागलेली भूक भागवण्याकरता योग वापरला. तुम्ही म्हणाल त्या योगाचा उपयोग प्रभू प्रेमा करताय, बिलकुल नव्हे. हरिपाठात लिहून ठेवलंय, योग याग विधी येणे नव्हे, सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म. म्हणून सध्या आपण जो करतो तो शारीरिक योग आहे. इट्स अ टाईप ऑफ एक्सरसाइज. एफर्टलेस एक्सरसाइज मीन्स योगा. माझं म्हणणं कळलं का? घाम न काढता, घाम काढल्यानंतर काय झालं? मेहनत. शब्द कसा आहे? मेहनत. मेहनत. असा घाम गळला पाहिजे खाली. इथे काही नाही. काहीही त्रास न होता हात पाय हलवणं आणि शेवटी निश्चित पडणं. बरं का? हो, योग म्हणजे हात हलवायचे तर, पण घाम तर निघता कामा नाही. हा योग आहे. हा हठयोगापैकी योग आहे. पण त्या योगातून प्रभुप्रेमाच्या प्रतीकडे जा नव्हे, इंद्रिय चांगली राहतील. माझा हार्ट अटॅक आल्यानंतर जवळ 6 महिने करत होतो मी ते. पोट आतमध्ये घ्यायचं, मागे घ्यायचं. ते जे करायचं ते 6-7 महिने केलं. पुढे प्रवासाला निघाल्यावर कंटाळा आला. आता सकाळी उठून कुठे करा. एकाने मला सांगितलं कंटाळा करू नका. म्हटलं कंटाळा नाही केलं तर 100 वर्ष जगीन असं आहे काय? तसं व्हायचं तसं होईल, जाऊ दे ना. काय ते म्हणले, महाराज तुम्ही असंच बोलता. मी म्हटलं असंच बोलत नाही, मला वाटलं ते बोललो. तुला वाटलं तर सकाळपासून रात्रीपर्यंत कर, मी कुठे करू नको म्हटलंय. मला काय तुला बंधन आहे का? तू सकाळीपासून असं जर करत बसला कर ना. मी काय सांगितलं मी केलं, मला बरं वाटलं. आता वाटलं द्यायची आवश्यकता नाही. आणि अमृतानुभव योग याग 6व्या अध्यायामध्ये बघा, एवढा योग सांगून सुद्धा म्हणाले, वाचोर योगाचे निबळे अधिक काही मळे, ऐसे नाही आगळे कष्टची तया. किती जरी योग कराल तर कष्टच तुमच्या वाटणीला येतील, आनंद बघणार नाही. हे ज्ञानोबाराय म्हणतायत. आणि ज्ञानोबाराय वारकरी ज्ञानोबाराय म्हणत नाहीत, योगी ज्ञानोबाराय म्हणतायत. नामदेवराय म्हणाले, ज्ञानराज माझी योग्यांची माऊली. हे बघा, आदिनाथापासून जी परंपरा चालत आली ती योगांची. मग योग्यांची माऊली म्हणते की योग्यांनी साध्य होणार नाही. मग आता हे टी व्हीवर चालतं नाही, ते बरोबर आहे. ते काय शरीरा करताय, तंदुरुस्त राहण्याकरताय. केव्हा शरीराला जर पोट मागे पुढे केलं की ते पोट आतमध्ये जातं. कालांतराने जे एकदम लपथबा होतो. जाऊ द्या. हे बघा, एक शब्द चांगला वापरलाय ज्ञानेश्वर महाराजांनी, भक्ता निगती दोंदे सात्विकाची. हे म्हणजे ते असं खाली लोंबतंय त्याला नाही म्हणले, तिथल्या तिथे जागा धरून. पण अगदीच असं नव्हे की आतमध्ये गेलंय. कसं म्हणजे छातीला शोभून दिसणारं दोंदील. शब्द काय वापरले? भक्ताला, संताला भक्ता निगती दोंदे सात्विकाची. सात्विकाचं दोन निघतं. म्हणून या ठिकाणी जे मला सांगायचं आहे, एवढ्याकरता सांगितलं की नको ते पहिल्यांदा काढून टाका. बरं का? ज्या समजुती आहेत, गैरसमजुती, इथे आपल्याला काही व्हायचं नाही. फक्त काय आहे ते आहे त्याचीच प्रतीती घ्यायची आहे. आणि म्हणून या ठिकाणी महाराज म्हणाले, नाग मुदी कण त्रिलंगी भेदिले खूण, घेती तरी सुवर्ण घेईजे की.
नाग, डोक्यावर बायका पूर्वी जी घालायची का नाही, नाग मूद वगैरे अशी वेणीला असं लावलेलं वगैरे वगैरे ते. मुदी, कंकण. मुदी म्हणजे अंगठी. नाग, मुदी, कंकण. याच्यात काय सांग, त्रिलिंगी भेद जाण. नाग मॅक्सिलन जेंडर, मुदी स्त्रीलिंगी, बरोबर आहे, आणि कंकण नपुसकलिंगी. काय झालं, नाग पुरुषलिंगी. आता हे 3 लिंगाची 3 दृष्टांत दिले. कंकण, हातातली बांगडी काय, नपुसकलिंगी आहे. अरे पण हे काही जरी असलं तरी सोन्या परत्या नाही अवघे. सरी चिताक बोहरी. अरे सगळं आहे, ही काय सरी आहे, हे चिताक आहे, हे बोरी आहे, हे डोक्यातला नाग आहे, हे अंगठी आहे, ही मूद आहे. अरे पण सगळे आठवल्यानं काय, सोना विकायला गेल्यानंतर तो बांगडी विकत घेत नाही, सोनं विकत घेतो का बांगडी घेतो? बांगडी घेतो. हे बघा, तुम्हाला जाऊन प्रयोग करायचा करा, त्याला म्हणावं हे बघा ही बांगडी तुमच्याकडून घेतली होती, आजचा भाव काय आहे 27, 28, 30 बरं का, आणि आम्ही तुम्हाला 400 रुपये मजुरी दिली होती, तेव्हा आजचा भाव द्या आणि वरचे 400 रुपये द्या. अहो म्हणाले आम्ही बांगडीचा भाव करत नाही, आम्ही गळ्यातल्या चेनचा भाव करत नाही, आम्ही सोन्याचा भाव करतो. तसं तुम्ही ब्राह्मण का क्षत्रिय का वैश्य का शूद्र, स्त्री का पुरुष, चांगले का वाईट, खरे का खोटे, चोर का चांगले, याचा विचार आम्ही करत नाही. आम्ही सोन्याकडून बघतो, आम्ही प्रभू प्रेमाच्या प्रतीतीकडून बघतो. माझं बोलणं कळलं का? चला हसत खेळत आपला आनंद भोगत सांगावा. कुणाला येतंय सांगायला? माझी खात्री आहे तुम्हाला कळतंय म्हणून तुम्ही येताय, मला चांगलं सांगता येतं म्हणून नव्हे. आनंद भोगायचा मलाही काही जास्ती येतं असं नव्हे, पण आनंद भोगावा तुम्ही मी मिळून एवढंच मला कळतं. कोणी एखादा जर म्हणला बाबांनी हे इंटरप्रिटेशन करतं चुकीचं आहे, होय म्हणा, अगदी म्हणून वाद घालायचं बसायचं कारण नाही. काय मला असं वाटतं 9 महिने ज्याला पोटात वावला त्याला जर आपली आई बरोबर वाटत नाही तर कुठचा बाबा महाराज कुणाला बरा वाटावा? आता एवढ्यानं बरं वाटतं हे माझं भाग्य आहे, आणि बरं वाटतंय म्हणून तुम्ही येता हेही माझं अहोभाग्य आहे. साधू संतांनी सगळ्याला जवळ केलं, कुणाला जवळ केलं नाही? चांगदेवाच्या अहंकाराला अशी टाचणी लावली, खलास एका क्षणात गेला. बघा त्या पहिल्या टीचरचं कसं आहे ते बघा, 14 विद्या 64 कला रिकामा केला, रिकामा केला. सद्गुरू तेच करतात, सगळ्याला जवळ करतात, ते कुणाला डावलत नाहीत. नाथांची यात्रा निघाली काशीला. काशीला निघाल्यानंतर रस्त्यामध्ये एक चोर होता. त्याने नाथांच्या पायावर डोकं ठेवलं. ते म्हणले कुठून आला? म्हणले या परिसरातच आहे, तुमची यात्रा निघाली म्हणून मला वाटलं तुमच्याबरोबर काशी करावी. पण म्हणले तू करतोस काय? इकडे तिकडे बघितलं. म्हणले तुम्हाला म्हणून खरं सांगतो, मी चोऱ्या करतो, चोऱ्या करतो. आता काय करणार? पहिल्यांदा तर सांगितलं होती ये म्हणून, आता नाही म्हणता येईना. ते म्हणले ये, आता तुला ये म्हटलं आहे, नाही काही म्हणत नाही, पण काही भानगड करू नको. हां नाही नाही म्हणला, मी शपथ घेतली आहे की अख्ख्या महिन्यात काहीही चोरी करायची नाही. रा पुढे काय झालं माहिती आहे का तुम्हाला? एक 5-6 दिवस बरे गेले बरं का अशोकराव, छान गेले. आणि एक दिवस रात्री काय झालं, याच्या पेटीतली साडी त्याच्या पेटीत, तिचं धोतर तिकडे, याच्या गळ्यातला दागिना त्याच्या पेटीत, त्याच्या
सकाळी उठले, गेले 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 म्हणून सगळे शंक. मग ते म्हणते तुझ्या पेटीत कसं आलं, तुझ्या पेटीत कसं आलं, तुझ्या पेटीत कसं आलं. गेलं काही नाही, पण इकडचं इकडे झालं सगळं. शेवटी नाथाने ओळखली ही भानगड ह्याचीच असती पाहिजे. पुढचं गमतीच आहे, त्याला जवळ बोलवला. हे कुणी केलं. ते म्हणले मी. का केलंस. नाही म्हणले तुमच्या संगतीत आहे तिथपर्यंत चोरी करायची नाही, पण तुम्ही गेल्यानंतर प्रॅक्टिस असायला पाहिजे म्हणून केलं मी. एक महिन्यानंतर म्हणून आज मी बघितलं की इकडचं उचलताना कुणी जागं झालं का. काही नाही, माझी प्रॅक्टिस म्हणून अजून मला प्रॅक्टिस करू द्या, मी चोरणार. आता मला सांगा, असं समजून या अर्थी त्याला महिनाबरोबर ठेवला, आता यांना काय म्हणावा. म्हणजे त्या चोरीचा सुद्धा विलासच भोगला की त्यांनी. कशाकरता सांगतोय, त्या चोरीमधून दुसरा जर असता तर ताब्यात दिला असता, आणि त्याच्यातून वा वा महिना झाल्यानंतर पाठबीट थोपटली. काय हे बघा म्हणला महाराज काही घेतलं नाही. नाही म्हणला मला पटलं, पण आशीर्वाद आहे पुन्हा सद्बुद्धी होऊ नये. हां हां आणि का होणार नाही. हां, नाथांच्या संगतीत राहिल्यानंतर जीवन पालटून गेलं. हो, पालटून गेलं. पण त्याला चोर म्हणून ते म्हणाले हे सुद्धा मी म्हटलं सहज नाथांना विचारलं मी, चोरला कसा जवळ केलास. अरे म्हणले बाबा महाराज एवढी प्रवचनात गप्पा मारतोस, तुला कळत नाही का. अरे तुझ्यात देव आहे, माझ्यात देव आहे, पण आपल्यात असून तो नाही म्हणतोय, केवढा मोठा चोर आहे. आघविया चोरिया पुले, नाही का. ईश्वरी तत्वच तुझ्या माद्यामध्ये चोरून राहिलंय. बघा समोरचा म्हणतो देव नाही बरं का. हा सुद्धा म्हणतो त्याचं म्हणणं बरोबर आहे. दिसतो का देव. नाही, इथे बसून सांगतो नाही. अरे जरा खरं बोल. नाही म्हणला खरं बोललं तर मग सगळं संपेल ना. जरा याच्यात सुद्धा मजा आहे. कशा करता सांगितलं मी. संत सर्वस्वाचा स्वीकार, हे त्याज्य का ते त्याज्य असं नव्हे बरं का. चांगल्याचा स्वीकार, वाईटाचा स्वीकार, खऱ्याचा स्वीकार, आणि त्याच्यातून जो बघतात तो प्रभू प्रेमाचा चिद्विलास काय ते बघतात. म्हणून इथे सांगितलं की नाग असू दे, अंगठी असू दे, कटक कुंडलादी वेदी, सोन पाप परती नाही अवघी, आणि मोलापासीही बुद्धी भेद तोडी, अलंकार दिसती वाईलिये परी मोली सुवर्ण एकले, मोल बुद्धी तुटले अहंकार. सोन्याकडून बघितल्यानंतर याच्याकरता अजून एक मागे सांगितलं आहे, पण अजून याच्यापेक्षा समजणार नाथांचा दृष्टांत आहे. सुवर्ण विष्णू सुवर्ण श्वान, एक पूज्य एक हीन, पण विकुजाता मोल समान, निंद्य वंद्यात्मत्वी तैसे. किती सुंदर ओवी आहे. याला जोडच ओवी आहे बघा भागवतातली. नमो माय